Why I'm asking your elder brother and elder sister name? क्योंकि ये कुसुम जो है ना, कुसुम इनकी बड़ी बहन का नाम है। तो इन्होंने अपना लोग ना, लेखक लोग अपना नाम नहीं लिखते थे, वो किसी का नाम डाल देते, राही, मासूम, दिनेश गुप्ता, आनंद श्री। मेरा नाम क्या है? दिनेश गुप्ता है, लेकिन दिनेश गुप्ता के साथ क्या है? आनंद श्री। आई एम यूजिंग दिस आनंद श्री, दिस टोकन नेम। ये एक ऑथर नेम, यू कैन से दैट। तो बी वा शिरवाड़कर को कोई जानता नहीं था, तो इनकी फ्रेंड थे, वो लिखते थे गोविंद ग्रज, गोविंद ग्रज। तो ये गोविंद ग्रज कहाँ से आया? उनके बड़े भाई का नाम था, उनके जो फ्रेंड, जिनके गुरु थे, वो गुरु क्या लिखते थे? गोविंद ग्रज, यानी गोविंद उसका बड़ा भाई है, कुसुम इनकी बड़ी बहन है। कुसुम यानी आग्रज, कुसुम आग्रज, आर्यन आग्रज। तो आप अपना नाम ये भी लिख सकते हैं, आर्यन आग्रज। म्हणजे आर्यन आग्रज म्हणजे काय? आप अरे आर्यन का छोटा भाई, सांची आग्रज, सांची का छोटा भाई, शर्वरी आग्रज, शर्वरी आग्रज, शर्वरी आग्रज, समृद्धि आग्रज। समझ में आ गया? वो क्या लिखते थे कि यानी उसका छोटा भाई, यानी मेरा समझो बड़ा भाई संदीप है, तो मैं क्या लिखूंगा? संदीप आग्रज, संदीपा ग्रज। ये भी मेरा नाम में लिख सकता। क्लियर हो गया? तो आज जब आप किसी से, आजपासून तुम्ही कोणाला भेटणार की भाई हा बोलो 27 तारखेला का साजरा करतात, मराठी दिवस का साजरा करतात रे बाबा, सांग रे दादा, नाही माहीत, असं काहीतरी टीव्ही मध्ये वाचलं होतं, काहीतरी बघितलं होतं, पण तुम्हाला समजलं? क्या नाम था उनका? ऑथर का नाम क्या था? विवा शिरवाड, हाँ, विष्णु वामन शिरवाडकर। नट सम्राट बघितलंय कोणी? नट सम्राट, नट सम्राट, वो वैसा हीरो है ना, वो ऐसा दिखता है वो। नाना पाटेकर का है ना, नाना पाटेकर का जबरदस्त एक्टिंग है, देखना पिक्चर नट सम्राट। इन्होंने पूरा लाईफ है ना मराठी को दिया, म्हणजे यानी पूर्ण आपलं आयुष्य जे आहे, शिरवाडकर साहेबांनी पूर्ण आयुष्य कोणाला दिलंय? मराठी, मराठी, फक्त मराठी साहित्य, पूर्ण आयुष्य त्यांनी मराठीला दिलं। त्यांचा आवडता छंद काय होता बेटा? क्रिकेट आणि अभिनय उनको पसंद। ऑडिशन म्हणजे ते ऑडिशन द्यायला पण गेले होते, पण त्यांना रिजेक्ट केलं, याच्यामुळे ला रे बाबा तुला नाही जमणार का? हा, त्याला हाकलून टाकलं, पण ते थांबले नाही साहेब, एवढं नाही, आणि अकलला तर अकलला, आपण काहीतरी नवीन करायचं। मग त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली, तू फक्त लढ म्हण, हे त्यांचंच पोएट्री आहे, हे त्यांचीच पोएट्री, तू फक्त लढ म्हण। कोणीतरी आपल्याला आयुष्यात पाहिजे, कोणीतरी धक्का देणारा पाहिजे, कोणीतरी पाठीवरती असं थपकी देणारा पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये। आपले सर आहे, यादव सरांना ओळखतात तुम्ही? हां, यादव सर आहे, त्यानंतर ते दुसरे सर कोण आहे? ते फैजान सर, यादव सर आणि ते दुसरे ध्रुव सर आहे, ते दोन्ही सर तुमच्या पाठीशी आहे, यादव सर पण आहे आणि ध्रुव सर पण। क्लिअर झाला का? हां सर, क्लिअर आहे ना? इथून सुरुवात झाली स्टोरी, हे जन्म, मग विवा शिरवाडकर, त्यांचं नाव वेगळं होतं, पण जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यांचं नाव होतं गजानन शिरवाडकर। मग कोणीतरी त्यांचे एक नातेवाईक त्याने त्याला अडॉप्ट केला, दत्तक घेतला, उनको उसकी माँ ने दे दिया दूसरे मौसी को, बोला तू संभाल लो बाबा, तो उसका फिर नाम चेंज हो, क्या हो गया? विष्णु वामन शिरवाडकर। क्लिअर झाला? त्यानंतर 1987 आणि 88 दरम्यान त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। ज्ञानपीठ पुरस्कार भारताचा सर्वोच्च पुरस्कार साहित्यामध्ये मिळाला। त्यांचा टोपण नाव काय होता? कुसुमाग्रज। दादर स्टेशनचा बाहेर तुम्ही बघणार, त्या ब्रिजचं नाव आहे कुसुमाग्रज ब्रिज। दादरचा ते फुल मार्केट माहिती है क्या? हाँ, बस वो ब्रिज जो है ना, ऊपर जो आप नीचे से जाते ना आप लोग, तो वो ऊपर जो गया ना ऊपर, वो ब्रिज का नाम है कुसुमाग्रज ब्रिज। कुसुमाग्रज का था? उनकी बहन का नाम कुसुम था, कुसुम का आग्रज, कुसुम आग्रज थी ना, कुसुम उसकी बड़ी बहन थी। जैसे सांची बड़ी बहन है, जैसे शर्वरी बड़ी बहन है, जैसे समृद्धि बड़ी बहन है, जैसे आर्यन जो है बड़ा भाई है, संदीप जो है बड़ा भाई है, संदीपा ग्रज म्हणजे मी, माझा मोठा भावाचं नाव काय? संदीप, तर संदीप आग्रज, संदीपचा म्हणजे मी लहान भाऊ। क्लिअर झालं? कुसुमाग्रज का म्हणतात? आता काय डाऊट आहे?